20 मार्कांचं नागरिक शास्त्र. आज या 20 मार्कांच्या नागरिक शास्त्रावर मला एक कविता सुचली, ती तुम्हाला म्हणून दाखवतो. 20 मार्कांचा विषय म्हणत पुस्तकात आम्ही गुंतलो होतो. आज त्याच धड्यांचा अर्थ रस्त्यावर शोधत उभे होतो. बाबासाहेबांनी घटना लिहिली, समान न्यायाची शपथ दिली. अब्दुल कलामांनी स्वप्न शिकवलं, स्वप्नांना पंख द्या मनात रुजवलं. आईचे दागिने गहाण पडले, वडिलांचे हात घट्ट झाले. एका परीक्षेच्या आशेवर संपूर्ण घराचं आयुष्य उभं राहील. पण एका पेपर फुटीने लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न हरवलं. पुस्तक म्हणालं सत्यमेव जयते, घटना म्हणाली प्रश्नांनीच लोकशाही घडते. मग प्रश्न विचारताना भीती का आणि अजूनही प्रश्न अनुत्तरितच का? नागरिक शास्त्रात शिकलो आम्ही, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांच्या सहभागातून चालवलेली व्यवस्था. मग प्रश्न विचारणाराच ठरतोय देशद्रोही. हीच तुमची लोकशाही का? अहो, लोकशाही म्हणजे फक्त निवडणुकीचा दिवस नसतो, तर लोकशाही म्हणजे प्रत्येक दिवसाचा सहभाग असतो. भारत फक्त नकाशा नाही, ही विचारांची परंपरा आहे. ज्ञान, सत्य, समता, बंधुता आणि संविधान हीच आपल्या देशाची खरी ओळख आहे. शेवटी एकच सांगतो, देश इमारतींनी मोठा होत नाही, देश घोषणांनी मोठा होत नाही, देश सत्तेनेही मोठा होत नाही. देश मोठा होतो जेव्हा शिक्षणाला सन्मान मिळतो, समानतेला न्याय मिळतो, एकतेला आवाज मिळतो, विकासाला वेग मिळतो, युवकांना रोजगार मिळतो आणि देशाला एक जागरूक नागरिक मिळतो.